साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर्स फेडरेशन पुणे व स्वस्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या संयुक्तपणे महाराष्ट्रातील 52,000 रास्त भाव धान्य दुकानदार हे शासनाने दिलेल्या वेळोवेळी आदेशाचे पालन करते। धान्य तसेच आनंदाचा शिधा वाटप असे शासनाचे अनेक लोकाभिमुख उपक्रम सर्व कामे वेळेवर करत असते। शासनाचे आधार सीडिंग, ई-KYC करणे, आयुष्मान कार्ड तयार करणे, मोबाईल सीडिंग विना मोबदला कामे वेळेत करून देत आहे। रेशन दुकानदारांना दैनंदिन जीवनात शासनाने दिलेले काम करत असताना रेशन दुकानदाराच्या अडीअडचणींपैकी प्रामुख्याने सन 2017 पासून रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल 150 रुपये इतके अत्यल्प कमिशन आहे, ते आज चालू महागाईच्या हिशोबाने नव्याने कमिशन वाढ करून मिळावी। सोलापूर जिल्हा ग्रामीण भाग व पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये वाहतूक ठेकेदारांमार्फत वेळेत धान्य मिळत नाही। काही दुकानदारांना महिना अखेरीस धान्य मिळाल्याने धान्य वाटपास दुकानदाराला शेवटच्या 2 ते 3 दिवसात धान्य वाटप करणे अडचणीचे ठरत आहे। त्यामुळे बहुतांश कार्डधारक धान्यापासून वंचित राहत आहेत। ज्या जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये उशिरा धान्य मिळत आहे त्या ठिकाणी दुकानदारांना धान्य वाटपास मुदतवाढ देण्यात यावी। यापूर्वीही रेशन दुकानदारांच्या दोन्ही संघटनेच्या वतीने बरेच निवेदन शासन प्रशासन दरबारी मांडण्यात आले आहेत। वेळोवेळी आंदोलनही पुकारले आहेत। अनेक वेळा शासनाकडून कमिशन वाढीबाबत आश्वासन दिले गेले होते। सोलापूर पालकमंत्री यांनी महाराष्ट्र राज्य फेडरेशन व महासंघाच्या संयुक्त बैठकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याशी बैठक घडवून दुकानदारांविषयी सकारात्मक भूमिका मांडून कमिशन वाढ होण्याबाबत प्रयत्न करावे असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी सोलापूर जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, डॉक्टर रवींद्र मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे, सातारा जिल्हाध्यक्ष सोमनाथ वचकल, पुणे जिल्हाध्यक्ष दीपक उपाध्ये, सांगली जिल्हाध्यक्ष विजय गुप्ता, राज्य खजिनदार गणेश डांगी, पुणे अध्यक्ष रमेश शर्मा, पुणे अध्यक्ष अशोक पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष नितीन पेंटर, संपर्क प्रमुख वहाब शेख, उपाध्यक्ष अभिजित सड्डू, उपाध्यक्ष सोलापूर आदी उपस्थित होते।